हा मित्रांनो नमस्कार. या आंबे खायला आलो आम्ही. आंब्याचं सीझन आंब्याचं सीझन आंब्याचं सीझन आंबे खायला हा चाकूच नाही चांगलं हो कापूच ना आलं कुठं ना हा नाही चहा प्यायला मी मुद्दाम चहा नाही प्याला. मला आंबा खात होतो. मम्मी चहा पिऊन बसली. तरी पण आंबा खाणार चहा पिऊन बसली तरी पण प्युअर केस आंबा आहे. प्युअर पाडाचा आहे. चॅलेंज लाव कोण आधी खाते जास्त जास्त कोण खाते. बापरे कोण आंबे जास्त खाते बघू. तुला दाखवलं मित्रांनो सगळी काय करा आता. मी पण नाही काढली तिथे हवा तर लय येईल आज. हात फळ आंबाचं चुलट लागलं एक नंबर फळ आहे आंब्याचं. 12 महिने राहतं पण जे सीझनला आंबा येईल तेच आंबा खायला खास. आणि आता काय कोणते निघले गेला की इंचिन द्यायचं आंबा उगवायची. मग उचित का मग 12 महिने आम्ही भेटले मार्केटला. ऋतिकाला बोलव ना. ए टकले टका चला पाहिजे ना. हं आंबा असून फ्रुटी आणली प्यायला हे पहा मित्रांनो आंबे आणले घरी आणि पोरीनं फ्रूट आणले. आता काय करायला लेकर दिनस दुकानावर गेली की दुकानात गेली काय ना काहीतरी आणतेच. खाऊ दे. नाही करायचा. तुला म्हणलं थोडी रस करायचंय पप्पा ते पप्पा म्हणले असते मला रस प्यायला चल म्हणलं न गमान म्हणले असते ना रस कर न गमान रस प्याय म्हणलं माय. होय कशी खावं बाई सारे हात भरायलेत बदाबद. मस्त मित्रांनो पप्पाया आल्यात. आंबा आलाय. टरबूजाची हेला आले. टरबुजाला टरबुज लागली टरबूज बी लागले आता. तितकंच आहे. एवढंच झाड आहे पण त्याला टरबुज लागली. हे आमच्या टकलीने लावलेलं झाले. टकलीने आम्ही लहान टकली म्हणतो ना. खरं ना सांगा ना तिचं. ऋतिका ती का मॅडमच आहे आर कन्नाड्यात. मग तसंच मग चिकू खाल्ला चिकू मी अर्धा घेतला ना अर्धा तसंच खाल्ला. गिटुळी बाहेरच काढता येईना गेली मला वाटलं जाती माहिती नाडे अशी कशी खाल्ली होते बघ. नाही गेली ती गुटुळी. पहा मित्रांनो एवढा आंबा आहे. हे खाऊन गेलो याच्यात पण कुठं बघ. आता आंबे तुम्हाला सांगू का महिनाभर रुपया नाही खर्चायचा. आंबे तर खायची. 1 रुपया नाही खर्चायचा. विकत ना आणायची आंबे. फुकट फुकट खाऊन माझा आनंद घ्यायचा. म्हणताना कसं चोरून नाही. आपल्याला आंबे येते सगळे येते. आपल्या आंब्याचं झाड बी आपण जिथं कामाला तिथं आंबे येतात. मस्त तिथून आंबे आणायचे खायचे. आणि आंबे एकदम प्युअर आहे. त्याच्यात काही केमिकल नाही काहीच नाही. मस्त गावाच्या भुस्यात आंबे पिकू घातलेली ना खरे. काय त्याच्यात औषध नाही टाकलेलं काय नाही खायचं तुला. गावरान आंबा आहे गावरान. रोजे खातो आंबे रोजे खातो आंबे. असा मस्त आंबा आहे पहा मित्रांनो. आंबे खायचे म्हणून मी चहा नाही प्यारा नाही. दे आम्ही सगळे आंबे खाल्लो तू कशा मी खाऊन बसली. खाल्लं असेल का मग झालं बाई किती काही खावं का इतकं म्हणून कोबा सुद्धा इतका पळाला लंगाची बाहेर
तरी पाणी टाकलं होतं मी गच्चीवर. पाणी टाकलं होतं, झाडूनच नाही घेतलं. पण एवढं खातो कसं मी. दिसेल ते. मस्त एवढा आंबा खायचा जरा. बस झालं ना, पोट कळकळ करी. खायचं सीझन मध्ये खायचं. सीझन फुलं तेवढं खाऊन घ्यायचं. सीझन संपल्यावर काय आंबा भेटत नाही, कोणी भेटत नाही. खायचं ना गे. अगं बाई, बस झालं. हारली पण पप्पा मम्मी तर. हा मी हात तुम्ही तो आता झाले पा खाऊन आता आंबे. आंबे बिंबे खाल्ले मस्त जरा. अब हे पा हे दे. इथं कढीपत्ता, बोरीचं झाड, हे आंबा, टरबूजाचा वेल. हे बार का कशाचं आहे? कारल्याचं काय? कारल्याचं येले पुन्हा भाऊ. हे गुलाबाच्या काड्या सुद्धा लावल्या त्या ह्याच्यात पूर्ण भरणीमध्ये. इकडे हे चिंचाचं झाडं. हा एका याच्यामध्ये कुंडीमध्ये कितकायले झाड. एका कुंडीमध्ये किती? त्याच्यात 4 झाडं लागलीत मित्रांनो. पहा टरबूज आहे. काय झाडं उन्हाळ्यात त्याला आपण मस्त असं पाणी टाकलंय. झाडाला मस्त हिरवेगार ठेवलेत मी. हे पा पप्पाईचे झाडं, कोरपड, हे कढीपत्ता पा हिरवागार. तिकडं आंब्याचं झाड ते करपून गेलं, पानं करपायला लागलेत. परत त्याला नवीन पानं फुटायला लागलीत पाहिजे. हे इकडं पुन्हा आंबे धुवायला टाकले ते थोडं डागाचे आंबे ते खाली पडलेले होते, पण पिकलेले आंबे ते हे खाल्ले. हां हे मालकीनबाई बसले आमच्या निवांत. आले जातात अडकले ते. नाही तू दात अडकले थोडं थोडं जाऊ दे, निघते ते. टरबूज दाखवू का तुम्हाला? थांबा, टरबूज दाखवतो. कुठे टरबूज ते? ह्या झाडाच्या वरी. हां भाई हे मित्रांनो बारीक आहे ती. हा भाई हे टरबूज बघा, टरबूज बी लागली. कुठं जायचे तुला आता? हां पा चालले ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला ब्युटी काय करायचे? केसाला हवा मारून येऊ का? मी मारतो ना हवा. हे हवा आता किती हवा सुटली, सोड ना पाहिजे किती हवा सुटली. मारणार ती पाय बरे. हां झेंडा पण हवा हालायला लागला एवढा वारा, इतका हवा सुटली. माझं हे पाहिजे इकडे काय कर, असं केस मोकळे सोड आणि मस्त कटकट. मला ना असे कुरुळे 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 केस आवडले. मित्रांनो कुरुळे केस करायचा काय उपयोग, म्हणजे उपाय काय आहे? मला माहिती आहे की एक उपाय काय आहे तर काय हां काय काहीच नाही. उलथानं चुलीमध्ये ठेवायचं, नाहीतर गॅसवर गरम करायचं आणि केस गुंडाळायची. अयो, साली कुरुळे केस. पण मी सरळच केस, मला कुरुळे केस आवडते. मी सरळच केस हे निघालते दाबून, तरी पण ते कुरुळे होते. लय आंबे खाल्ले मित्रांनो मस्त. भारी दिसत. मन भरला. हां लय भारी दिसलीस. का केस बांधल्यावर. चला मित्रांनो नमस्कार सगळ्यांना. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या. करा सपोर्ट करा, फॉलो करा मित्रांनो. हां पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या केलं कसं तरी नवीन चालू केलं. आपल्याला काही एवढं परफेक्ट जमत नाही, पण कसं केलं चालू संगतीसोबत. आहेत आपल्याला मित्रमंडळी भरपूर आहेत आपल्याला, नाही का? मित्र आहेत भरपूर. सपोर्ट मला तर तुमचं बी आहे. वाटायचं फोन मध्ये टीव्ही मध्ये ना माणसं कशी घुसते त्याच्यामध्ये. पा काय म्हणते टी व्हीमध्ये माणसं कशी बसतात हे असंच असतं कॅमेरात. जे मला लहानपणी कळतच नव्हतं. मग कुणाला कळत होतं लहानपणी काय होतं? मी म्हणायचे टीव्ही मध्ये कस काय माणसं गेली, कशी टीव्ही मध्ये गेली. नाही पण लहानपणी कुणाला काय काय कळत होतं? नव्हतं समजा. मलाही नव्हतं कळत. मोबाईलच काय ते मिळाला त्याला. आणि आता आपण जर त्या नोकिया मोबाईल होता का बात माझा पहिला स्टार्टला निघाला होता नोकिया. आणि परत येता होता बाई काय कोण मित्रांनो पहिले LG मोबाईल आपलं हे नोकियाचा आणि LG मोबाईल होता पा ढवळा. कलर होते पण बटनाची होती. ते मोबाईल घेतला होता नवीन.
बापून हम्म. तो काय मला म्हणजे सगळ्याच खुशी झाली मोबाईल घेतला हम्म. मग ते अहो, आमच्या गावामध्ये एकच माणसाकडे फोन होता हां तर माझ्या बहिणीचा फोन यायचा मी अशी तळ हातावर फोन घेऊन जायची इतकुसच फोन तो हां नोकियाचा असा घेऊन जाई मी असा त्या हात पण नव्हता लावला आता? त्या फोनला. आता तर कुठे बी फेकून द्यायला आता काय मोबाईलचं एवढं मार्केट नाही राहिलं राहिलं बी नाही आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे लहान लेकराकडे म्हाताऱ्याकडे मोठ्याकडे सगळ्याकडे मोबाईल येतं आता काय करत नाही मोबाईलची आणि काय आता ते मोबाईल बी फेकू फेकू द्यायला तर त्या फोनला काय आता होईल आता तर काहीच नाही पहिलं मोबाईल म्हणजे लई मोठी गोष्ट होती आवाज कसा येतो कसा आवाज येतो कसा नाही आणि ते डबके नव्हते का लागले कॉईलचे बॉक्स कॉईनची कॉईन 1 रुपया टाकला की फोन ट्रिंग 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 हॅलो याला बोला बरं आणि बॅलन्स संपलं ते 1 बॅलन्स रुपया संपला ट्वेंटी वाजलं की सांग टाकायचं 1 रुपया ते वाजत आला की हो तुम्ही लावला होता का त्याच्यावर फोन हम्म.